जा घरी. अम्मा अम्मा तू इथे काय करतेस? अम्मा काय झालं? हा अम्मा मी काय विचारते? अम्मा तू इथे काय करतेस? तू तर भजनाला गेली होतीस ना? तुमचा या बाईशी संबंध काय? म्हणजे तुमचं नातं काय या बाईंशी? तुम्ही यांना ओळखता? ही माझी अम्मा म्हणजे माझी आई. अहो मॅडम मी तुमच्या पाया पडतो, प्लीज ताबडतोब यांना घेऊन जा. आल्यापासून ना डोक्याला ताप दिलाय, एक काम धड केलं नाही यांनी. सगळा घोळ घातला या बाईने सकाळपासून. नाहीतर काय, आता यांनी मला सांगितलं मला कामाची गरज आहे, मी यांना कामावर ठेवलं. आता ह्या अशा काम चुकार मला करतील हे मला कुठं माहिती होतं? कुठून कुठून अशी माणसं येतात ना, देव जाणे. हो कुठून कुठून काय? हा ही कुठली भाषा बोलायची? वयाचा मान राखा जरा, वय बघा त्यांचं. हो हो त्याचाच मान राखून ना ह्याला कामावर ठेवलं, पण ह्याला त्याची किंमत नाहीये. हो जरा शिवा इथे आता वाद नको. अम्मा चल तू चल. आई तुम्ही आतला बघा, तू ते बोर्ड उचल. चिटकुबा मी इथे कसं आलो? वहिनी बस. अरे तू तू इथे कसं काय? गुहेला तर मी लॉक लावलं होतं, आता चावी उघडून मी आत आले. तू तू कुठून आलास? वहिनी बस तेच कळत नाही मी इथे कसं आलो, कुठून आलो ते. अरे बर तू तू इथे येण्याआधी कुठे होतास ते तरी आठवतं तुला? वहिनी बस तेच आठवत नाहीये मला कुठे होतो. इथे चिटकोबाच घेऊन आलाय, पण तू आठवण्याचा प्रयत्न कर. तू तू कुठे गेला होतास? तू कोरोना? वहिनी बस तेच आठवत नाहीये मला. अरे असं कसं आठवत नाहीये? डोक्याला ताण देणं आठव जरा. कुठे गेला होतास तू? कुठे होतास? हो 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 देतोय ताण, आठवतोय पण नाही आठवत आहे मला. मूर्ख आहेस मग. चल अम्मा बस इथे शांत बस. बस इथे शांत थांब, मी पाणी घेऊन येते. विजयालक्ष्मी तू भजनाला गेली होतीस ना? इतक्या लवकर आलीस? सगळं काय ठीक आहे ना? घे पाणी घे. मग पाणी घे. अम्मा काय झालंय? अम्मा सांगशील का काय झालंय? मी केव्हापासून विचारते तुला, तू काहीच बोलत नाहीयेस. अम्मा सांग ना. अम्मा तुला माझी शपथ आहे, बोल. अरे मला कोणी सांगेल का काय झालंय? विजयालक्ष्मी कुठे गेली होतीस तू आणि अशी रडतेस का? अम्मा भजनाला गेली नव्हती, ती एका दुसऱ्याच ठिकाणी जेवणाचं काम करायला गेली होती, आपल्याशी खोटं बोलून. काय? हो अम्मा आता तरी सांगशील का तू तिथे का गेली होतीस? काय गरज होती? अम्मा अगं बोल, काय झालंय? विजयालक्ष्मी माझ्याशी तू खोटं बोललीस का? का खोटं बोललीस माझ्याशी? सांग ना, सांग. पैशाची नड. मला माहितीये एकाच्या कमाईत आपलं घर नाही चालणार आणि एकट्या शक्तीवर किती भार टाकायचा. तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं, तुम्हाला शक्य नाही, पण घरासाठी हातभार लावायला मी तर धडपड करूच शकते ना. म्हणून गेले होते मी आचार्याचं काम करायला. पैसे पण चांगले मिळणार होते बघा, घरचा खर्च निघाला असता आणि थोडी कामं मिळाली असती तर कर्जाचे हप्ते पण फेडले असते. अम्मा म्हणजे तुझाही माझ्यावर विश्वास नाही? अम्मा अप्पा तुम्ही दोघं नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, माझ्यावर कसलाच भार नाही. अगं मी खूप मन लावून काम करते, अभ्यास करते. अगं आणि तुम्हाला खरं सांगू, त्या भद्रावती मॅडम आणि प्रिन्स सरांनी माझ्या कामावर खुश होऊन माझा पगार वाढवलाय.
हो अम्मा. अहो सरकारांनी आणि वहिनी साहेबांनी हिचा पगार खरंच वाढवलाय. अम्मा तुम्ही टेन्शन नका घेऊ. अहो तुमच्या लेकीवर विश्वास ठेवा, हुशार आहे ती खूप. तुम्ही बघा, स्वतःच्या हिमतीवर आणि या कामातल्या हुशारीमुळे ना आज जेवढं कमवते ना त्याच्यापेक्षा 10 पटीने कमवेल ती उद्या. अम्मा शंभू महादेवावर विश्वास ठेवा, सगळं चांगलं होईल. बघा नक्की सुखाचे दिवस येतील. अम्मा अम्मा गं, तू नको रडूस ना. अम्मा प्लीज, तू शांत हो ना ग. अम्मा मला माहितीये तू चांगल्या कामासाठी घराबाहेर पडली होतीस, पण आता त्याची गरज नाहीये. मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. मी लवकरात लवकर पैसे कमवून आपल्या डोक्यावरचं सगळं कर्ज फेडेन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. हा वहिनी साहेब. हा, पोहोचलात की नाही ऑफिसला? किती वेळ झाला? नाही झालंय, काम झालंच आहे. आम्ही निघालोच आहोत. अर्ध्या तासात पोचतो मी घरी. हा या, लवकर या. हो. शक्ती, वहिनी साहेबांचा कॉल होता. आपल्याला ऑफिसमधून फाईल घेऊन यायला सांगितलं होतं ना. मी ती फाईल घेऊन वहिनी साहेबांकडे जातो. तू हवं तर उशीर आहे. नाही ते काम करतेस का? आज आराम करतेस? सुट्टी घे. मी काहीतरी कारण सांगतो. नाही नको, मी येते. मी येते. त्या भद्रावती मॅडम उगीच चिडतील. अम्मा मी येते, पण तू कसलीच काळजी करू नकोस. हा, शांत हो. घर खर्चाची आणि कर्जाची कुठलीच काळजी करायची नाही. हा, मी येते. अम्मा अजिबात टेन्शन नका घेवा. येतो मी. आलो. काळजी घ्या. विजयलक्ष्मी रडू नकोस, प्लीज रडू नकोस. हे बघ, मी आहे ना तुझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करून आणतो. रडू नको. आलो. पाणी पिणार आहेस? पाणी पिणार आहेस? शक्ती, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. हे बघ, तू अम्मांना प्लीज चुकीचं नको समजूस. त्यांनी जे काही केलं ते घराच्या काळजीपोटी केलं अगं, आणि त्यांची काळजी चुकीची नाहीये ना. तू प्लीज आता परत घरी गेल्यावर त्यांच्यावर रागवू नकोस. त्यांना कुठे माहित होतं तुझा पगार वाढलाय ते. हे बघ, त्यांना असं वाटलं की आपणही घराला हातभार लावावा. आता तुझ्यावर अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना असं वाटलं असेल ना की तुझ्या कष्टांना आपलाही हातभार लागावा. चुकीचं आहे का यात? हे बघ, आईचं काळीज असंच असतं ग, सतत लेकरांचा विचार करत असतं. अम्माने पण तेच केलं. जे काही केलं ते तुझ्या काळजीपोटी केलं, तुझ्यासाठी केलं. तू प्लीज त्यांच्यावर रागवू नकोस. आणि मला माहिती आहे तू जे काही करतेस ना शक्ती, खरंच खूप करतेस. तुझ्या वयाच्या सगळ्याच मुलींना नाही जमत हे सगळं. तू नको टेन्शन घेऊस. आप्पा अम्मांना समजवते. आता संध्याकाळी घरी जाईपर्यंत ना घरातलं वातावरण पूर्ण निवळलेलं असेल. हो माहितीये मला, पण मी माझ्या अम्माला चांगलं ओळखते. मला ना काहीतरी वेगळीच शंका येते. आपण जेव्हा अम्माला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बघितलं तेव्हा ती अशी सैरभैर झाल्यासारखी वाटत होती. ती तिथे काय करते हे ती आपल्याला तिथेच सांगू शकली असती, पण तिने सांगितलं नाही. उलट ती मला तिथून निघून जाण्यासाठी फोर्स करत होती. का ते काही कळलंच नाही. अम्मा माझ्यापासून काहीतरी लपवते असं वाटतंय मला. ती जिथे काम करायला गेली होती तिथेच काहीतरी घडलंय आणि तेच ती आपल्यापासून लपवते असं वाटतंय मला. बरं मग आपण शहानिशा करायला तिकडे जाऊयात का? तिकडे जाऊनच विचारू ना. नाही नको, आधी ऑफिसला जाऊयात. या फाईल्स पण द्यायच्यात आणि बरीच कामं उरली आहेत रे. बरं, तू म्हणशील तसं. तसंही वहिनी साहेबांना कोरोना भाऊंबद्दल सांगायलाच हवं. त्यांची अवस्था जामच बेकार झाली आहे, वहिनी साहेबांना कळायलाच हवं. चल. या वहिनीला वाटतं की ती हुशार आणि बाकी सगळे माठ आहेत. किती ते स्वतःच्या श्रीमंतीचा टेंबा मिरवायचा, त्याला काही लिमिट आहे की नाही?
माझं कोणीतरी पाठलाग करते, पुन्हा मला कोणीतरी किडनॅप करते म्हणून. सॉरी, उठा उठा, हात द्या, हात द्या. काय झालं? अटॅक येतोय? नाही, मला चक्कर येते. सावकाश सावकाश, उठा उठा, सावकाश उठा. एक मिनिट, सावकाश. आपण डॉक्टरकडे जाऊया. ऐका, हात खांद्यावर घ्या ना. मागून पकडा जरा. बरं, हा सावकाश. मला माहित नव्हतं एवढं जोरात लागेल. पण तुम्हाला सांगू का, आजपर्यंत या खांद्याने अनेक जडींना आधार दिलाय, पण आज या खांद्याला आधार देणार कोणीतरी सापडलं. ऐका ना. आय आय. श्रद्धा मॅडम, श्रद्धा मॅडम, हा पण प्लॅन फुकट. चला राव, चला. गुड मॉर्निंग. व्यवस्थित तर आहे, नाही माझ्याकडे असे का बघताय तुम्ही? असे का बघताय माझ्याकडे? आय नो मी हँडसम आहे. तुम्हाला सांगतो, ॲज अ होतकरू नेता होण्यापूर्वी आहे ना, मी मॉडेलिंग करायचं. आमच्या डुंडुणकर वाडीत आहे ना, मॉडेलिंगची स्पर्धा होती, मोठी स्पर्धा. मी फायनल पर्यंत गेलो, पण तुला सांगतो नंबर नाही आला. पार्सेलिटी. मी जर जिंकलो असतो ना, तुम्हाला सांगतो जिंकलो असतो ना, तर मिस्टर इंडिया, मिस्टर वर्ल्ड झालो असतो. हो, पण मी झालो कोरोना. तुम्ही माझ्याकडे असे बघू नका ना, मला लाज वाटते, मला नजर लागेल. अहो ते नजर बिजर सोडा, तुम्ही तर तिकडे होते ना, इकडे कसे काय? अहो, तुम्ही आमच्या पुढे पुढे पळत होतात आणि पळत पळत त्या हॉलवर गेलात. लोकांच्या सामानाची नासधूस केली तुम्ही. नशीब चांगलं म्हणून मार नाही पडला, लय मारला असता त्या लोकांनी तुम्हाला. हे कुठचा हॉल, कुठची नासधूस, कुठचे लोक मला मारणार होते? अरे मी कित्येक वेळापासून इथेच आहे. काहीतरी तुमचा गैरसमज झालाय. अहो कसं शक्य आहे? काय पण बडबडू नका. थोड्या वेळापूर्वी रस्त्यावरून धावत होता तुम्ही, आम्ही पाठलाग करत होतो. विसरलात की काय तुम्ही? रस्त्यावरून पाठलाग? अरे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी मगापासून गुहेत. अरे कोरोना, तू आलास गुहागरवरून? गुहागरला गेला होतास ना? सगळे कार्यकर्ते वगैरे सगळे ठीक आहेत ना तिकडे? हा, हो, बरं आहे, सगळं बरं आहे. गुहागरला गेला होता त्याच्या पर्सनल कामासाठी, पण म्हटलं इकडची कामं सगळी रखडलेत ना, ती कर आधी, मग जा गुहागरला, नाही का? हा बरोबर, ते माझी इकडची पर्सनल कामं अडकली होते ना, म्हणून मी नाही गेलो गुहागरला. गुहागर प्लॅन कॅन्सल. गुहागर. मी सांगितलेलं काम केलंस? हो, आणले. ह्या त्या फाईल्स. जा, आपापल्या कामाला जा. गुहागरला मी नाही गेलो ना, यांना कुठे मी दिसलो ना. विजयालक्ष्मी, आता तरी मला सांगणार आहेस? मगाचपासून मी तुला विचारतोय, काय चाललंय तुझ्या मनात? आणि एवढी भेदरलेली काय आहेस ग? का अजूनही तू शक्तीच्या जन्मकुंडलीचा आणि तिच्या भूतकाळाचा विचार करतेस? हे बघ विजयालक्ष्मी,
जास्त विचार करू नको ग. हे बघ विजयालक्ष्मी, मला तुझी ही अवस्था बघवत नाहीये ग. हे शहर आपल्याला नाही मानवत. मानवत नाही म्हणजे आपण इथे नको राहायला. इथे या शहरापासून लवकरात लवकर आपण दूर कुठेतरी निघून जाऊया. अगं काय बोलतेस काय तू? मला चांगलंच कळतंय मी काय बोलते ते. बघा, तुम्ही शक्तीला कॉल करून बोलवून घ्या. आपण इथे नको थांबायला. आपण आजच ही खोली रिकामी करूया आणि निघून जाऊया इथून. विजयालक्ष्मी, आपण इथे शक्तीच्या शिक्षणासाठी आलोय. तिचं शिक्षण अर्धवट सोडून जायचंय का? अगं तू काय वेड्यासारखं बोलतेय ते तुला तरी कळतंय काय ग? हो, मला चांगलं कळतंय मी काय बोलतेय ते, आणि का बोलतेय ते पण कळतंय. तुम्ही सामान भरायला घ्या बघू. अगं थांब. हे बघा, आपल्याकडे वेळ नसतो. तुम्ही लवकर सामान भरा, आपल्याला निघायला पाहिजे आजच. आजच. हे बघ विजयालक्ष्मी, ऐक माझं, मी काय म्हणतो. विजयालक्ष्मी, नाही थांबायचं. विजयालक्ष्मी ऐक माझं, काय चाललंय तुझं? हे येऊन मोठी चूक केली. आता ती चूक मला सुधारायला पाहिजे आजच. मुंबईला जाईन, पुण्याला जाईन, नाही तर परत कर्नाटकात जाईन, पण इथे आता काही राहणार नाही. अप्पांचा कॉल. हा अप्पा बोला. हॅलो शक्ती, आज तू जरा सुट्टी घेऊन लवकर घरी येऊ शकतेस का? आता घरी? बघ शक्ती, मला तर फोनवरनं सांगता येत नाहीये. तू घरी आल्यावर मी सांगतो तुला, प्लीज. हो आलेच. ठीक आहे शक्ती, ठीक आहे. पप्पांनी एवढं तातडीने घरी का बोलवलं असेल? घरी सगळं ठीक असेल ना? बँगलोरच्या भावाला नाहीतर मुंबईच्या मावस बहिणीला फोन करून सांगते आमची काही राहायची सोय होत का, आणि मग शक्ती आली की मग आम्ही ठरवू कुठं जायचं ते. हे सगळं काय चाललंय? सामान का बांधलंय सगळं? आपण इथून निघून जातोय. अप्पा विचार तिलाच. अम्मा, काय चाललंय? तुझ्या सगळ्या सामानाची बांधाबांध का केलीस? काय झालंय? हे बघ, जास्त प्रश्न विचारू नकोस. आपण हे शहर सोडून आजच्या आज निघून जातोय. हा? आपल्यासाठी हे शहर धार्जिण नाहीये. इथे आपल्या सोबत काही ना काही अघटित घडते. हे बघ, मी बऱ्यापैकी सामानाची बांधाबांध केली असते. थोडं सामान राहिलंय ते तू जरा बांधायला मला मदत कर. चल. अगं अम्मा, तुझं हे काय चाललंय नवीन मध्येच? आणि आपल्याला असं तडकाफडकी इथून नाही जाता येणार. मला आता नवीन जॉब लागलाय, माझं कॉलेज सुरू आहे. हे सगळं अर्धवट सोडून कसं जाणार आपण? शक्ती, कॉलेज दुसरीकडे बघू. जगात काही तुझं एकच कॉलेज नसतं बघ, आणि नोकरीचं होईल दुसरीकडे. पण आपण इथे राहायचं नाही म्हणजे नाही. आपण आजच्या आज इथून जातोय. अम्मा ऐक ना, आपण बोलूया नंतर निवांत यावर बसून. आता ना मला खूप भूक लागली अगं. मला काहीतरी खायला दे ना अम्मा प्लीज. आपण खाल्लं ना मी की नंतर बोलू यावर, ठीक आहे? चल तू काहीतरी खायला बनव माझ्याशी. खूप भूक लागली आहे मला. बनव, खायला बनव. थांब. सरकार गाडी इथे का थांबवायला सांगितलीत? आपल्याला तर कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला जायचं होतं ना. आमच्या घराजवळ का? अरे, कलेक्टर साहेबांचा फोन आला होता. कुठल्या तरी कामात अडकले. तासभर तरी आपण फ्री आहोत. म्हटलं इतका वेळ जर आहे तर नानांना भेटून घ्यावं.
आहे का घरी? हो आहे ना. तो कुठे जाणार आहे? चला. या सरकार. मी सरकारांसोबत आलोय खरा, पण तिकडे शक्तीच्या घरी काय झालं असेल कसं कळणार? शक्ती अचानक घरी का निघून गेली? फोन करून विचारू का? फोन का उचलत नाही? तिकडे सगळं ठीक असेल ना? तुला कॉल आला होता का ग कोणाचा? कुठल्या अनोळखी माणसाचा वगैरे? अम्मा अम्मा काय ते मला क्लिअर सांग ना ग. इथून निघून जाण्यासाठी तुला कोणी धमकवत आहे का? हे बघ, असं काही असेल ना तर मला स्पष्ट सांग. मला त्या माणसाचं नाव सांग, आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्याची कंप्लेंट करू. आणि अम्मा, असं कोणी घाबरवलं म्हणून घाबरायचं नसतं ग. जशास तसं उत्तर द्यायचं. चल आता सांग बघू मला, कोण धमकवत आहे तुला? शक्ती, मला कुणीही धमकावलेलं नसतं आणि तू पण पोलिसात जाऊ नकोस. पोलिसांच्या भानगडी मागे लावून घेऊ नकोस. बरं ठीक आहे, मी नाही जात पोलीस स्टेशनला. पण मला सांग तर, कोणी काही बोललंय का तुला? शक्ती, प्रश्नांची सरबती लावू नकोस ग. जा ते आज सामान बांधून घे. अजिबात नाही. आधी मला सांग काय झालंय ते.